सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे आणि धस यांच्यामध्ये तब्बल 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती कळते, त्यामुळे एक मोठी भेट म्हणावी लागेल। गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातलं राजकारण हे धनंजय मुंडे यांच्याभोवती सातत्याने फिरताना दिसतंय आणि हे वातावरण तापवण्याचं काम केलेलं आहे ते आमदार सुरेश धस यांनी, आणि त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं। त्याचबरोबर या भेटीमध्ये बावनकुळे सुद्धा होते। सुरेश धस यांना अनेकांच्या टीकेला खरं तर या भेटीनंतर आता सामोरं जावं लागलं। माध्यमांसमोर येत 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती ही साफ चुकीची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। केवळ अर्धा तासात चर्चा झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आणि त्यानंतर काही तासानंतर धस यांनी पुन्हा माध्यमांसमोर येत 15 दिवसांपूर्वी भेट झाल्याचं स्पष्ट केलं। बावनकुळेंच्या घरी जेवायला गेलो होतो आणि त्यावेळी धनंजय मुंडे अचानक आले होते, त्यावेळी अर्धा तास चर्चा झाली होती असं धस यांनी स्पष्ट केलंय। ही भेट कधी झाली हे महत्त्वाचं नाही असं बावनकुळे यांचं म्हणणं आहे, तर धनंजय मुंडेंना फक्त अर्धा तास भेटतो असं धस यांचं म्हणणं आहे। 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती चुकीची असल्याचं धस यांचं म्हणणं आहे। तर खरं तर या भेटीमुळे आता मात्र राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर धनंजय मुंडे यांच्याभोवती राजकारण तापवण्याचं काम हे सुरेश धस यांनी केलं आणि त्यांनीच धनंजय मुंडे यांची भेट घेणं हे एक विशेष मानलं जात आहे। धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। तुम्ही भेट घालून दिली आहे, हे खरं आहे? नाही, भेटलंच ना माझ्याकडे, मी अध्यक्ष आहे पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे सर, ते काही ते तारीख आवश्यक नाही। मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे, त्यांच्या निवासस्थानी भेटलं, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? साहेब असं म्हणाले की धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास हे तुम्ही त्यांनाच बोला। माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं। मी गेलतो, अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल। तेव्हा सुरेश धस यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, मात्र काय नेमकी बातमी मागची बातमी आहे आणि काय आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या जातात। सीमा, खरं तर ही खूप मोठी राजकीय भेट म्हणावी लागेल। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातले वाद आणि झालेले आरोप प्रत्यारोप गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेले आहेत, त्यामुळे ही भेट खूप महत्त्वाची आहे। काय समेट घडवण्याचा हा प्रयत्न होता का, अशा प्रकारे सुद्धा चर्चा रंगू लागलेल्या आहेत? अनुपमा, 10 दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन जे आहे ते झालेलं होतं। त्यांना 10 दिवसांची विश्रांती करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला होता। मग 10 दिवस उलटल्यानंतर धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि राजकीय भेटीगाठी घ्यायला त्यांनी सुरुवात केली। सर्वात आधी आपण बघितलं तर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली आणि या भेटीमध्ये पुन्हा एकदा त्यांना आश्वासन देण्यात आलं की त्यांच्या मंत्रिपदाला कोणताही धोका नाही। मात्र त्याच्या काही म्हणजेच काल संध्याकाळी एक महत्त्वाची मोठी धक्कादायक बातमी जी आली ती म्हणजे की सुरेश धस जे गेल्या 2 महिन्यांपासून राजकारणामध्ये खरं तर त्यांनी अनेक आतापर्यंत बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरती आतापर्यंत अनेक टीका केलेली आहे। भाषणांच्या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आकाचे आका, मुन्नी असे अनेक शब्द त्यांनी वापरलेले होते आणि तेच सुरेश धस जर धनंजय मुंडे यांची भेट घेत असतील तर मग अर्थातच त्यांच्यावरती टीका तर होणारच। सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी असं म्हटलं की ही भेट जी आहे ती 15 दिवसांपूर्वी झालेली आहे आणि आमच्या या भेटीदरम्यान फक्त आम्ही अर्धा तासात चर्चा केली असं त्यांनी म्हटलं। मात्र दुसरीकडे जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी असं म्हटलं की 4.5 तासांच्यामध्ये ही भेट झाली, त्यांच्यामध्ये मतभेद आहेत मात्र मनभेद नाही। या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामध्ये आपल्याला विरोधाभास दिसून येत आहे आणि या भेटीच्या बातमीनंतर सुरेश धस हे काहीसे अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्यावरती टीका सुद्धा होताना पाहायला मिळते। सुषमा अंधारे असतील किंवा मग जरांगे पाटील असतील
सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती आता टीका करताना पाहायला मिळत आहे. खरे आणि सुरेश सीमा यांची सगळ्यात दुटप्पी महत्त्वाचं भूमिका आहे म्हणजे का? आता या पुढच्या काळामध्ये सुरेश धस एक ज्या वेगळ्या स्टाईलने बोलतात, त्यांचा आवाज जोरदार आहे आणि एक आघाडी जी त्यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये उघडली होती तेव्हा हे सगळं कमी होतंय का, त्यांचा हा आवाज कमी होतोय का, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ह्या भेटीचे काय नेमके पडसाद आहेत हे पुढच्या काळामध्ये आणखी समोर येईल. धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.